सर्वात प्रथम ब्रेड रोलसाठी स्टफिंग करायला घेऊया। गॅसवर पॅन तापत ठेवला आहे। पॅनमध्ये 1 चमचा तेल टाकते। तेल गरम झाले। आलं लसूण हिरवी मिरची वाटून घेतले ते टाकूया। 1 मिनिटभर सर्व छान परतून घेतले। याच्यामध्ये 2 चिमूट हिंग टाकूया। छोटा पाव चमचा हळद, उकडून घेतलेले बटाटे टाकूया। ओला मटार टाकूया। सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये पाव चमचा काश्मीरी मिरचीची पावडर टाकते। छोटा पाव चमचा धना पावडर, चवीनुसार मीठ, सर्व मिक्स करून घेऊया। याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा लिंबाचा रस टाकूया। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, सर्व मिक्स करून घेऊया। याच्यावर झाकण ठेवते। मंद गॅसवर 1 मिनिटभर वाफ काढून घेऊया। 1 मिनिट झालाय, झाकण काढून बघूया। भाजीला छान वाफ आली आहे। आपली ब्रेड रोलसाठी बटाट्याची भाजी तयार झाली आहे। ब्रेड रोल करण्यासाठी ब्रेडच्या साईडच्या ज्या कडा आहेत त्या काढून घेऊया। ब्रेडच्या सर्व कडा काढून घेतल्या आहेत। ब्रेड रोल करायला घेऊया। ब्रेडची स्लाइस पाण्यामध्ये भिजवून घेऊया। हलकीच भिजवायची आहे। दोन्ही बाजूने अलगद भिजवून घ्यायची। लगेच काढायची, जास्त वेळ पाण्यात ठेवायची नाही। हलक्या हाताने दाबून ब्रेडमधलं सर्व पाणी काढून टाकायचं आहे। याच्यामध्ये स्टफिंग ठेवूया। हळूहळू असं बंद करायचं। हळूहळू बंद करत त्याला ब्रेड रोलचा आकार द्यायचा। हलक्या हाताने करायचं, स्टफिंग बाहेर आलं नाही पाहिजे। अशा पद्धतीने ब्रेड रोलचा आकार द्यायचा। प्लेटमध्ये ठेवते। सर्व ब्रेड रोल करून घेतले, तळून घेऊया। गॅसवर कढईमध्ये तेल तापत ठेवले। याच्यासाठी तेल मध्यम तापून घ्यायचं। तेल गरम झाले, ब्रेड रोल टाकूया। मीडियम गॅसवर तळून घ्यायचे। टाकले लगेच हलवायचे नाही। तेलाचे बुडबुडे थोडे कमी झाले की हलवून घ्यायचे। ब्रेड रोल मीडियम गॅसवरच तळायचे। मंद गॅसवर तळले ते जास्त तेलकट होतात। असे हलवत राहायचे म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या जातात। सर्व बाजूने सारखा रंग येतो। ब्रेड रोलला छान लालसर रंग आलाय। सर्व बाजूने व्यवस्थित तळल्या गेले। आता मी हे काढून घेते। अशाच प्रकारे उरलेले ब्रेड रोल मी तळून घेते। छान झालेत ब्रेड रोल।